ठाण्यात स्वबळावर लढा, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा हा सूर पाहायला मिळालाय। शिंदेंच्या शिवसैनिकांच्या बैठकीत भाजपाबद्दल नाराजीचा सूर। भाजप सोबत येत नसल्यानं सेनेचाही एकला चलो रेचा नारा। टेंभी नाका परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली। ठाण्यामध्ये काल शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा सूर पाहायला मिळालेला आहे। शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा सूर। युती जरी असली तरी लोकल लेवलला प्रत्येक जण आपला प्रत्येकाचा पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो। त्या कुरबुरी आहेत त्या ठिकाणी मांडल्या, अर्थात त्यांना समजवण्याचं काम आम्ही नक्कीच करू। महायुती झाली तर महायुती म्हणून लढण्यात, वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय, सत्ता आणतोय, आता सुद्धा आमची तयारी आहे। बघा, कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येकाला वाटतं पक्ष टिकला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, त्या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतात। शेवटी कार्यकर्त्यांना समजवणं, युती म्हणून निर्णय घेणं हे नेत्याचं काम आहे आणि आमच्या पक्षात नेत्याचा आदेश मानला जातो। त्यामुळे नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बंधनकारक राहू। ठाण्यामध्ये सेनेचाही एकला चलो रेचा नारा। बैठकीमध्ये अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। ठाण्यामध्ये दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरण्यास सुरुवात झाली आहे। ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे। 2 दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांचं हे विधान होतं। ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपचा आज मार्गदर्शन शिबिर।